एकदा आपण कुळदाची जिलेबी करत आहोत. कुळदाचे शेंगोळे म्हणतो कुणी, कुणी शेवंती म्हणतात. ठेवले तेल गरम करायला, त्याच्यात टाकणार आहोत जिरे मोहरी. आणि हे पीठ मळून आहे ना, मी याच्यात आज लसणाची चटणी घातली होती. पिठात लसणाची चटणी मीठ घालून पीठ मळलं, त्याचे हे शेंगोळे वळून घेतले. आता इकडे ही फोडणी करते. आज आहे ना सगळं लसणाच्या चटणीचंच बरं का. ती लसणाची चटणी टाकली बघा मी, फोडणीत पण आणि पिठात पण टाकली होती. त्याला पण शेंगोळे खूप चवदार लागतात, त्याच्यात भरपूर लसूण. आता याच्यात घालायचं पाणी. हे झालं आधण. अजून एक तांब्या पाणी घालूया आपण. यात घालायचं मीठ. आता चटणीत पण मीठ होतं, तो अंदाज घेऊन घालते. आता या आधण्याला उकळी आली की आपण हे शेंगोळे याच्यात सोडून देणार आणि शेंगदाण्याचं कूट टाकणार नंतर. आणि हे थोडंसं पीठ ठेवलं ना, हे पण कालवून टाकणार आहे बघा. हे एवढंसं पीठ ठेवलं आहे ना, हे कालवून टाकायचं. हे बघा खळं 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 आधण आलं आहे. आता याच्यात हे वळलेले शेंगोळे घालणार आहे आपण. कुणी शेवंती पण म्हणतो बरं का, जर त्याचा भाग. आता हे बघा, हे पाणी पीठ ठेवलं होतं ना, ते पाणी घालूया आपण. हे पीठ असं कालवून घातलं ना, म्हणजे मग त्याला एकजीवपणा येतो. आणि हे बघा, हे शेंगदाण्याचं कूट झालं. आता मस्त छान मऊसूत शिजू द्यायची ही शेवंती. आज लाल लसणाची मिरची घातल्यामुळे ना टेस्टही खूप छान येणार आहे आणि कलर पण वेगळाच येणार आहे बघा. कोथिंबीर शिजल्यानंतर घालू. अशा प्रकारे आपली शेवंती तयार झाली आहे. मस्त वास तर इतका खमंग सुटला की बस. कोथिंबीर टाकले बरं का. तुम्ही म्हणाल की कोथिंबीर टाकलीच नाही का. गरम गरम आहे ना, खूप छान लागते. हे बघा, गरम गरम शेंगोळे शेवंती या खायला. जो चवीचं खाणार त्याला देव देणार.